आपण हे दृश्य पाहतोय। उद्धव ठाकरे सध्या आपलं मतदान पार पडण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेत। मुंबई शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडते आणि त्यासाठीच उद्धव ठाकरे सध्या मतदानासाठी या ठिकाणी दाखल झाल्याचे बघायला मिळत आहे। आज मुंबईमध्ये देखील पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीसाठी मतदान पार पडतंय। विधान परिषदेची रंगीत खरं तर ही विधानसभेची रंगीत तालीम म्हणावी लागेल। विधानसभेची रंगीत तालीम असणाऱ्या विधान परिषदेसाठी आज मतदान पार पडतंय। विधान परिषद अर्थातच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मतदान पार पडतंय। मुंबईमध्ये देखील आपल्याला शिक्षक मतदारसंघामध्ये चौरंगी लढत आपल्याला बघायला मिळते। ठाकरे गटाचे जमू अभ्यंकर, अजित पवार गटाचे शिवाजीराव नलावडे, शिवाय भाजपचे शिवनाथ दराडे आणि शिंदे गटाकडून शिवाजी शेंडगे हे या ठिकाणी लढतीत आहेत। आणि या ठिकाणी आपण हे दृश्य पाहतोय। तेजस ठाकरे तसेच रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे सध्या आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ते दाखल झाले। मतदान केंद्रावर जाऊन ते आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत। आदित्य ठाकरे देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण पाहतोय। उद्धव ठाकरे हे सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सध्या मतदान केंद्रावर दाखल झालेत। तर अनिल परब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। अनिल परब हे स्वतः उमेदवार असून ते देखील त्या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण पाहतोय। उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे आणि आदित्य ठाकरे आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सध्या मतदान केंद्रावर दाखल झालेत। मुंबई शिक्षक मतदारसंघात चौरंगी लढत आपल्याला बघायला मिळू शकते। तर मुंबई पदवीधरसाठी अनिल परब विरुद्ध भाजपचे किरण शेलार यांच्यात थेट दुहेरी लढत होते। 2 जुलैला मतमोजणी देखील केली जाणार आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले जात आहेत। देवेंद्र, आपण पाहतोय उद्धव ठाकरे सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गेले आहेत। नेमके काय अपडेट कळतायत सध्याचे? वर्षा, आपल्याला माहिती आहे की मुंबईतल्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी आज मतदान पार पडतंय आणि मतदानाचा हक्क बजावण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब वांद्रे इथल्या एका शाळेमध्ये मतदान केंद्रावरती मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेले आहेत। मुंबई पदवीधर मतदारसंघातून ठाकरे गटाकडून अनिल परब हे उमेदवार आहेत। ते देखील या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेले आहेत। उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, त्याचसोबत रश्मी ठाकरे देखील आहेत। आपल्याला माहिती आहे की या सगळ्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये चांगली चुरस पाहायला मिळते। खास करून शिक्षक मतदारसंघ असेल किंवा पदवीधर मतदारसंघ असेल आणि त्याचंच मतदान जे आहे ते आज पार पडतं आणि हाच मतदानाचा हक्क बजावण्यासाठी उद्धव ठाकरे जे आहे ते सहकुटुंब वांद्रे इथल्या मतदान केंद्रावरती पोहोचलेले आहेत। अगदीच देवेंद्र, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। यानंतर आपण